आप किसकी रोटी खा रहे हो? हमारे पैसे पर पल रहे हो? तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? ये बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मराठी माणसाविरोधात ओकली गरळ, मराठी माणसाला आपटून मारण्याचं वक्तव्य। यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें, तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं। माहीम भागात हिंदी भाषिकाला मारून दाखवा, मग तुम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार, निशिकांत दुबेंचं ठाकरे बंधूंना आव्हान। निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर संतापाची लाट, वसंत मोरेंचं दुबेंना बांबू दाखवत इशारा, तर माती भडकवण्याचं काम बंद करा, जितेंद्र आव्हाडांचं आवाहन। शिवसेना उभाटा आणि मनसेच्या युती संदर्भात कोणीही बोलू नये, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश, सूत्रांची माहिती। संभाजीनगरच्या बालसुधारगृहात मुलींचा छळ होत असल्याचा आरोप, अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या आरोपामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। घाटकोपरमधील पालिकेची नवी इमारत तयार असताना विद्यार्थ्यांची जुन्याच शाळेमध्ये बोळवण, संतप्त पालकांचा विद्यार्थ्यांचं नवीन शाळेत प्रवेश, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी। अकोलेच्या रंधा धबधब्यात पडला तरुण, पोहता येत असल्यामुळे नदीच्या प्रवाहातून दरीत कोसळण्यापूर्वी पोहोचला काठावर। रेल्वे गाडीवर रील काढणं बेतलं तरुणाच्या जीवावर, ओव्हरहेड वायरचा धक्का लागल्यामुळे तरुण गंभीर जखमी, नेरळूमधील धक्कादायक घटना। पालघरच्या घाणेघरमधील विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी जीवघेणी कसरत, नदीवर पूल नसल्यामुळे लाकडी चाकवावरून जाण्याची वेळ। गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहण्यास सुरुवात, गंगापूर धरणातून विसर्ग वाढल्यामुळे धारण केलं रौद्ररूप, पर्यटकांची मोठी गर्दी।